महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। देशाची आणि उरणची ऐतिहासिक शान 14 वर्षांच्या प्रियांशी पाटीलने लाटांवर रचला इतिहास। सलग 2 वर्ष डबल एशियन मेडलिस्ट ठरणारी महाराष्ट्राची पहिलीच भाग्यविधाती। वादळाला घाबरून नौका कधी पार होत नाही आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांची कधी हार होत नाही। जिद्द आणि चिकाटी असेल तर महागड्या प्रशिक्षणाची गरज नसते। याचाच प्रत्यय उरणच्या एका 14 वर्षाच्या मुलीने संपूर्ण जगाला आणून दिला आहे। एका सामान्य कुटुंबातून येत आर्थिक व भौगोलिक आव्हानांवर मात करत आंतरराष्ट्रीय विंड सर्फिंग क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या प्रियांशी मयूर पाटील हिने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला आहे। नुकत्याच 4 ते 8 ऑगस्ट 2026 दरम्यान मलेशिया येथे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये प्रियांशीने कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले। या दैदिप्यमान कामगिरीसह प्रियांशी ही सलग 2 वर्ष 2025 आणि 2026 डबल एशियन मेडलिस्ट ठरणारी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची पहिली आणि एकमेव मुलगी ठरली आहे। प्रियांशी सध्या उरणबोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील इयत्ता 9वीत शिकत आहे। प्रियांशीचा हा प्रवास सोपा नव्हता। तिचे वडील श्री मयूर अशोक पाटील हे भारतीय नौदलात कार्यरत असून आई सौ रुचिका मयूर पाटील यांनी घरची आघाडी सांभाळत प्रियांशीच्या स्वप्नांना पंख दिले आहेत। समुद्राच्या लाटांशी लढा देण्याचे बाळकडू प्रियांशीला जणू वडिलांकडूनच मिळाले आहे। तिचे वडील स्वतः देखील एक उत्कृष्ट स्विमर आहेत, त्यामुळे पाण्यात उतरण्याचे आणि लाटांशी मैत्री करण्याचे प्राथमिक धडे तिला घरातूनच मिळाले आहेत। आजच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी खेळाडू लाखो रुपये खर्च करून विशेष कोचिंग क्लासेस लावतात, परंतु प्रियांशीला असा कोणताही व्यावसायिक किंवा महागडा कोचिंग क्लास लावलेला नाही। तिचे वडील मयूर पाटील हे स्वतः तिला सर्व स्पर्धांसाठी घेऊन जातात आणि तिचा पाण्यातील सराव करून घेतात। विंडसर्फिंग सारख्या कठीण खेळाचे कोणते विशेष मार्गदर्शन उपलब्ध नसताना वडिलांनी या खेळाची माहिती व तंत्रज्ञान स्वतः शिकून घेतले आणि त्यानुसार ते स्वतः प्रियांशीचा सराव करून घेतात। त्याचप्रमाणे प्रियांशी जेव्हा प्रत्यक्षात मुख्य स्पर्धांच्या ठिकाणी जाते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इतर मार्गदर्शकांकडून ती आवश्यक ती तांत्रिक माहिती घेते आणि आपल्या कौशल्याची कसब दाखवते। प्रियांशीने याचिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राकडून खेळताना थेट जागतिक पातळीवर घेतलेली झेप थक्क करणारी आहे। 2025 ते 26 या चालू वर्षाच्या हंगामात प्रियांशीने तब्बल 15 विंड सर्फिंग चॅम्पियनशिप गाजवले आहेत। टेक्नो 293च्या 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलींमध्ये एक अत्यंत आव्हानात्मक गटात खेळताना तिने भारताच्या झोळीत एकूण 15 पदके टाकली। 5 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके, 5 कांस्य पदके आणि 3 आंतरराष्ट्रीय पदके। प्रियांशीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकापाठोपाठ एक पराक्रम गाजवत जागतिक क्रीडा नकाशावर उरणचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे। सिंगापूर इंटरनॅशनल ओपन 2025 भारतासाठी मिळवले कांस्य पदक। थायलंड एशियन चॅम्पियनशिप नोव्हेंबर 2025 आशियाई स्तरावर पटकावले रौप्य पदक। वर्ल्ड विंड सर्फिंग चॅम्पियनशिप एप्रिल 2026 जगातील अव्वल 10 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवून जगाला अचंबित केले। युरोपीय विंड सर्फिंग चॅम्पियनशिप जुलै 2026 पोलंडमध्ये भारतीय आव्हानाचे खंबीर नेतृत्व केले। मलेशिया एशियन चॅम्पियनशिप ऑगस्ट 2026 वादळी वारे आणि चुरशीच्या शर्यतीत कौशल्याची पराकाष्ठा करत कांस्य पदक जिंकले आणि सलग दुसऱ्या वर्षी एशियन मेडलिस्ट होण्याचा सर्वमान मिळवला। एका सामान्य नोकरदार कुटुंबातून येऊन कोणत्याही व्यावसायिक कोचिंगशिवाय केवळ घरच्यांच्या साथीने आंतरराष्ट्रीय समुद्रात भारताचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांशीवर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। पाटील कुटुंबाचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास प्रत्येक उरणकराचा आणि भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आणणार आहे। उरणच्या किनारपट्टीवरून सुरू झालेला प्रियांशीचा हा प्रवास आता ऑलिम्पिक पदकाच्या दिशेने कूच करत आहे। तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर आणि तिच्या पालकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।